लाले, तू बोलत होतीस ना ते बरोबर बोलत होतीस बघ. ती रंजी आहे ना ते इम्याच्या पैशाच्या जीवावर नाचतीये बघ, जे की अजून आज हातात बी आले नाहीयेत. तिने जे पण काय रागात तुला बोलली आहे, अपमानात जे काही तुला बोलली आहे ना ते ती प्रेमाने पण सांगू शकत होते की ग. ते जाऊ दे आता, तू साडी बदलून घे. हा हे बघ लाले, तू स्वतःला असं एकटी समजू नकोस ग. ती रंजी काय बी बोलू दे तुला, पण मी आहे तुझ्यासोबत. हां आता शांत बस, जास्त विचार करत बसू नकोस. मी चहा घेऊन येते तुला. तुम्ही सोबत असा किंवा नसा, हा अपमान मी नाही विसरणार. योग्य वेळ आली की मी ह्याचा हिशोब नक्की करणार. बस द्या चहा घे. द्या गरमागरम चहा द्या, गरमागरम चांगलं चुंगलं काही खायला द्या. हा हातपाय दाबून द्या. कशाला घरामध्ये एखादं सोन्याचं सिंहासन असेल ना त्यावर बसवा महाराणी लालीजींना. काय बाई घरावर संकट ओढवून घेतलंय, कौतिक तर झालंच पाहिजे नाही का. रंजे बास. हा ती काही बळ न करत आहे समज, जे बी काय करते ना ती गावाच्या भल्यासाठीच करते ती. त्यामुळे हित ना पुढं जी बी कोणी काय तिला बोलेल ना ते मी अजिबात खपवून घ्यायची नाही. हो तुम्ही सांगा की हिला. असं आहे का? आव घरावर संकट आलेलं मी बी सहन करणार नाही, तुम्ही दोघींना सांगा. मला तेवढंच काम आहे, तुमच्या एकमेकींचे निरोप पोचवायचं. काय चाललंय तुमचं? कधी बघावा ना कचा कचा भांडत असतं नुसत्या. अरे वाईट जरा घरात शांतता ठेवा की. एडपट कुठले. अहो मी शांतच असते हो, पण ही रंजी नुसती काय टाकत बसती. हाय का आता. आणि मी कायम खरं बोलत असते माहितीये तुम्हाला. बाई आता इतरांना मिरच्या जमता त्याला मी काय करणार आहे. मला ना तुझ्याशी वाद घालायलाच येळ नाहीये. लाले तू थांब, मी आलेच. चहा लईच गरम आहे, भाजलं मला. चुकून झालं, चुकून. आत्याबाई परत परत सांगते, माझ्या नादाला लागू नका. असं नको व्हायला. उत्सवात तो राक्षस तुमच्याच माग लागायचा आणि गचकन तुमचाच जीव जायचा. झाले